लुक सेंटर. थँक यू. एकच मिनिट फक्त आता टीम राहूया. थँक यू डार्लिंग. थँक यू. प्रेमामुळे सब लोगों को आता चलो आप. तर मी नंबर लिहिली. सेंटर. लुक सेंटर. सोनल मैम सेंटर. सेंटर. थँक यू. Thank you. आता फक्त चौघांचा. हे सगळ्यांनी ऍक्शन. एकदम मला सगळं मीडिया नाही करायला पाहिजे. कॅमेरा खाली करा सगळे. कॅमेरा खाली करा. नाही चौघांचा फक्त. दो करते हैं यहाँ पे, दो. फुल काम. हां. Thank you. आता काय दोघांचा. On your सेंटर. सुजीत कैसे हो? चल लुक सेंटर. काम के टाइम फोटो मत करो. कौन? या हुकू आपल्या सिनेमासाठी. गॉड ब्लेस. थैंक यू. थँक यू. कॅमेरा. फ्लॅश येतोय मी सांगितलं. फ्लॅश येतोय. झाले फोटो काढून. आता थांबा. असेच थांबा सगळ्यांनी. आता हा जो सगळा घाट घातलाय त्याच्या मागे दोन माणसं आहेत. वैभव कारण त्यांची एंट्री मीडियाच्या फ्लॅशलाइट्स मध्येच व्हायला पाहिजे. टीम पैकी कोणी राहिला असेल तर प्लीज या. चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर. नाही ना. एंटरटेनमेंटच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इतक्या मोठ्या माणसाच्या हस्ते होतो याचा आम्हाला जाज्वल्य अभिमान आहे. आणि कुछ बात है बोल. नहीं ऑल द बेस्ट बोल. बोलिए कुछ एक लाइन बोल दिए. हाँ, काहीतरी तर बोला. एक लाइन बोले बोला. हाँ? बोलो बोलो कुछ भी बोलो लेकिन बोलो. ऑल द बेस्ट. अभी रघु इधर आ. रेडी आहेत सगळे? या येस. अभी तू लाइट्स ऑफ करेंगे. तू एक्शन बोलेगा और वो बंदा जो है उसको ऐसा करेगा तो फिर वो लगाएगा. लाइट्स ऑफ. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! ट्रेलर बॅक टू बॅक दोनदा दाखवूया. एकदा दाखवूया, होल्ड करूया, परत. कैन यू हियर मी? ये सर हमारे एक्शन बोलेंगे. ये एक्शन बोलेंगे और आपको ऐसा करेंगे तो देखिए. लाइट्स ऑफ. अभी कर लेते हैं. आइए ऐसा देना. थोडं जवळ जरा. सेंटर कॅमेरात बोल. देतो देतो इधर दो. नहीं आ रहे. नीचे बैठ जा बेटा. ये ना ये नंबर का फोटो लेते हैं. थोड़ा और नजदीक करो. नीचे बैठ जा तू. इधर नीचे बैठ जा सेंटर में. सेंटर आजा आगे आजा आजा आजा. आराम से बैठो. हाँ तो तेरे को भी उतना तकलीफ नहीं ना बेटा. फर्स्टली गाइस गुड टू सी यू. क्या कुछ कहना चाहेंगे? आज ट्रेलर लॉन्च हुआ है, जिस तरीके से लोगों का प्यार मिल रहा है, क्या कुछ कहना चाहेंगे? मैं सबसे पहले शुरुआत करती हूँ. आई एम वेरी वेरी हैप्पी. ये स्वप्निल की फिल्म है. मैं स्वप्निल मेरा प्रोड्यूसर है और मेरा हीरो है. तो आई एम वेरी हैप्पी कि पहली बार मीडिया के सामने हमारी फिल्म का ट्रेलर आया है. क्योंकि पिछले महीने से आप लोगों ने देखा कि एक छोटा सा गाना आया था, एक हल्का सा ड्रॉप आया था और सब लोग सोच रहे थे कि इस फिल्म में क्या होने वाला है.
तो आज मुझे बहुत अच्छा लग रहा है कि लोगों को कहानी में थोड़ा सा इंटरेस्ट है, थोड़ा नहीं बहुत ज़्यादा इंटरेस्ट है. माई डियर प्रोड्यूसर हैज़ वर्कड सो हार्ड और मुझे कहने में बहुत खुशी हो रही है कि लोग फिल्म देखना चाहते हैं. दिस इज़ सच अ हार्ट वार्मिंग थिंग फॉर मराठी सिनेमा. वेरी हैप्पी. सुप्रीम सर सबसे पहले बहुत बताया है, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. सुशीला सुजीत ट्रेलर है, काफी चांगला है. एक निर्माता, एक एक्टर, कितना बड़ा प्रेशर है आपके ऊपर और 18 अप्रैल प्रेशर आहेच, प्रेशर असतंच, पण प्रेशर इज गुड असं मला वाटतं. प्रेशर मेक्स यू परफॉर्म बेटर. आणि इतकी सुंदर टीम आहे आमच्याबरोबर. सोनाली आहे, सुनील तावडे आहेत, रेणुका दफ्तरदार आहेत. टेक्निकल टीम खूप स्ट्रॉंग आहे. आमची निर्मात्यांची टीम खूप स्ट्रॉंग आहे. प्रसाद, मंजिरी, मी, संजय मेमाणे, आमची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तृप्ती पाटील, आमचे म्युझिक डिरेक्टर, लिरिसिस्ट, एडिटर, आमच्या ह्या सगळ्या लोकांनी मिळून हा सिनेमा बनवला आहे. त्यामुळे ॲज अ प्रोड्युसर आय एम ॲब्सोल्युटली प्राऊड की आम्ही आज जे दाखवलं आहे ते खूप चांगलं रिसीव्ह झालं आहे. आणि ॲज अन ॲक्टर नर्वस, कारण सोनालीबरोबर पहिल्यांदा काम करतो. आम्ही खूप वर्ष काम करण्याचा प्रयत्न करतो एकमेकांबरोबर. प्रसाद आणि मी ॲक्टर डिरेक्टर म्हणून पहिल्यांदा काम करतोय. सो ॲज अन ॲक्टर आय एम व्हेरी नर्वस, कारण ही खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे. ट्रेलर बघितल्यावर पण तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला अजून एक गोष्ट कळली नाही आहे आणि ही गंमत आहे या फिल्मची. तर 18 एप्रिलला ते जे अडकलेलं दार आहे ते उघडणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की सुशीला सुजीत नेमके एकमेकांचे कोण आहेत आणि ते नेमके का अडकलेत त्या खोलीत. ये स्टोरी बहुत डिफरेंट मैंने देखा, तो फैमिली के साथ देख सकते हैं पिक्चर. कॉमेडी भी है, ड्रामा भी है, इस टाइप सब करके ये आपकी कहानी है आप कंप्लीट करो. मला असं वाटतं की मराठी सिनेमामध्ये नेहमीच हा प्रयत्न होतो की गोष्टीवर भर दिला जातो, कथेवर भर दिला जातो, संहितेवर भर दिला जातो. आणि सुशीला सुजीत त्याला अपवाद नाही. प्रत्येक मराठी घरात किंबहुना प्रत्येक घरात घडणारी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषामध्ये एक सुजीत दडलाय, प्रत्येक बाईमध्ये एक सुशीला दडली आहे. आणि तुम्हालाही तुमच्या घरची, तुमच्या परिवाराची गोष्ट वाटेल. सहकुटुंब, सहपरिवार बघण्यासारखा चित्रपट आहे. याचा आम्हाला फार अभिमान आहे ॲज अ कंपनी. आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे, तुम्ही हसणार. डेफिनेटली खूप हसणार आहात, खूप एंटरटेन होणार आहात आणि खूप विचार करणार आहात. थोडंसं डोळ्यात पाणी येणार आहे. इट्स अ जॉय राईड. मज्जा येणार आहे सिनेमा बघताना. कंटिन्यू कर, मी आहे. मुझे ऐसा लगता है कि ये यूनिवर्सल सब्जेक्ट है. मुझे लगता है कि सब्जेक्ट को जिस तरह की एक कहानी है और आजकल जिस तरह का माहौल भी है, अगर आप देख रहे हैं, अगर अच्छी फिल्म हो तो वो एनीवेज पैन इंडिया देखी जाती है. इस पिक्चर में इंग्लिश सबटाइटल्स हैं. हम सारी कॉपीज इंग्लिश सबटाइटल्स के साथ रिलीज कर रहे हैं. सो वी आर वेरी हैप्पी. अगर आप नॉन महाराष्ट्रियन भी है, इसलिए मैं हिंदी में ये बाइट दे रहा हूँ, आप इस पिक्चर को देख सकते हैं, समझ सकते हैं, इसका आनंद ले सकते हैं. ये हर घर की कहानी है, ये घर घर की कहानी है. एक और हिस्ट्री रखा आपके पिक्चर ने, बॉलीवुड में वैसा आपने कितना बड़े सेलिब्रिटी के साथ आप एक्शन में बात करते हैं. बाकी बड़े फेमस मराठी पिक्चर में एक और बाइक द्वारा एक सम्मानित दिया गया आपको पूरा टीम को, क्या बोलना है? पंचशील एंटरटेनमेंट की ये पहली निर्मिति है. हम पहली बार एज प्रोड्यूसर्स फिल्म बना रहे हैं. मैंने अलग अलग कंपनीज में पहले फिल्म बनाई है, बट एज पंचशील ये मेरी भी पहली फिल्म है. और हमें ऐसा लगा कि लाइटमैन, स्पॉट बॉयज़, ये ऐसे डिपार्टमेंट्स हैं जो बहुत मेहनत करते हैं लेकिन वो कभी कैमरा के सामने नहीं आते. उनका कभी सम्मान कैमरा के सामने नहीं होता. और हम सोच रहे थे कि ट्रेलर लॉन्च कर रहे हैं तो बड़ी हस्ती के हाथ से ट्रेलर लॉन्च करेंगे, बड़ी हस्ती. और हमको ऐसा लगा कि फिल्म लाइन में सबसे बड़ी हस्ती तो यही लोग हैं, क्योंकि सबसे ज़्यादा मेहनत ये करते हैं. जैसे प्रसाद ने कहा अंदर भी कि इनका काम प्रोड्यूसर और डायरेक्टर से पहले शुरू होता है और इनका काम प्रोड्यूसर और डायरेक्टर के बाद तक शुरू रहता है. तो हमारे स्पॉट दादा है, हमारे साथ बहुत सालों से जुड़े हैं और हमें सबको एज अ कंपनी लगा कि उनके हाथ से ट्रेलर लॉन्च करना चाहिए. वही बड़ा आदमी है हमारे लिए सबसे. एंड वी आर वेरी हैप्पी कि ही अग्रीड एंड आज उनके हाथ से ट्रेलर लॉन्च किया. एंड वी आर वेरी हैप्पी. वो हमारे टीम का हिस्सा है, हमारे यूनिट का हिस्सा है. 4 गाने हैं फिल्म में. चिवताई चिवताई दार उगड़ ऑलरेडी सुपर हिट है. आता नाम का एक और गाना आएगा, नॉटी नॉटी नाम का एक गाना आएगा और उसी का एक अलग वर्जन आएगा. यस, थैंक यू सो मच, थैंक यू वेरी मच. 18 अप्रैल से आपके नजदीकी सिनेमाघरों में सुशीला सुजीत. 18 एप्रिलपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात सुशीला सुजीत. डन डन. स्वागत करतो.
या सिनेमात प्रसादनी डिरेक्शन केलंय, मी काम केलंय. हे असलं तरी आम्ही निर्माते पण आहोत, त्यामुळे मी कंपनीच्या वतीने बोलायला उभा आहे. ही कंपनी आम्ही मी, प्रसाद, मंजिरी ओक, संजय मेमाणे आम्ही चौघांनी मिळून स्थापन केली. आणि या कंपनीची पहिली निर्मिती सुशीला सुजित ही आहे. आमच्यासाठी खूप भारी आणि खूप महत्त्वाचा क्षण आहे आणि तुम्ही या सगळ्याचे साक्षीदार आहात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार इकडे आल्याबद्दल. थँक्यू सो मच. पहिला चित्रपट करताना विषय निवडीपासूनच्या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या किंवा परीक्षा होत्या. त्या परीक्षेतनं पास होत पुढे गेलो आम्ही आणि आमच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले आमच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी. ते आमचे मित्र निलेश राठी सर, बिग ब्रेन प्रोडक्शनचे, आणि त्यांच्या मदतीमुळे हा चित्रपट पूर्ण झाला. सोबत मग नंतर पॅनोरमा सारखा मोठा स्टुडिओ जॉईन झाला. हळूहळू माणसं एकत्र येत गेली आणि एक छान सिनेमा आमच्याकडनं पूर्ण झाला. सिनेमाचं सगळ्यात पहिलं जे मोठं ऑडिओ व्हिडिओ कम्युनिकेशन होतं ते होतं चिवताई चिवताई दारुगड. आणि गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रानेच काय फार US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया वगैरे इथून सुद्धा लोकांनी खूप डोक्यावर घेतलं, खूप रील्स केले आणि आपण त्याची कॉन्टेस्ट घेतली होती. आणि त्या कॉन्टेस्टमध्ये आपण असं म्हटलं होतं की 10 भाग्यवान विजेत्यांना आपण ट्रेलर लॉन्चला बोलवू आणि त्या 10 पैकी 5 लोक अशी असतील ज्यांना ऍक्च्युली बक्षीस पण मिळेल. आणि पहिलं बक्षीस 50,000 रुपयाचं होतं आणि मग डाऊनवर्ड अशी बक्षीस होती. पण 10 लोकांना ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहण्याची संधी मिळेल आणि त्यातली 5 लोक जिंकतील. आज आपल्याला फार भारी वाटतंय की त्या लोकांनाही आम्ही बोलवलं होतं आणि ते सगळे विनर्स इकडे येऊ शकले. आणि हा घाट इथे तुमच्या समोर घालण्याचं कारण एवढंच की बरेचदा असं म्हटलं जातं की अशा कॉम्पिटिशन घेतात पण ते पैसे काही मिळत नाहीत. तर ते मीडिया समोर आम्ही त्यांच्या हातात तुमच्या समोर, म्हणजे आता याच्यापेक्षा खरं काय असू शकतं. किंवा तुम्ही बोलावलं आणि त्यांना इन्व्हॉल्व करून घेतलं ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट. नाही ते झालंच. पण ते म्हणजे जे बक्षीस असतं त्याचा पण म्हणजे त्याच्यासाठी लोक करतात बरेच, किंवा गाण्यावरचं प्रेम असतंच आणि तेच जर त्यांना मिळालं नाही तर तो त्यांचा अपमान आहे, तो आमच्याकडनं कधीही होणार नाही. त्यामुळे ते मुद्दामून त्यांना इथे तुमच्या समोर बोलवलं. कारण मला असं वाटतं की ते फक्त ते पंचशीलसाठी किंवा सुशीला सुजितसाठी रील बनवत नाहीयेत, ते मराठी चित्रपट साजरा करतात. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीला ते मोठं करतात, मराठी सिनेमांना ते मोठं करतात. त्यामुळे ती माणसं आमच्यासाठी खूप खास आहेत आणि मी त्या सगळ्यांना स्टेजवर बोलूया. किरण जाधव मोरे, स्माइल फॉर अनुश्री देवढे, दीक्षा नाईक, दीपेश चंद्रकांत कासळे, विक्रम दाभाळकर, कोमल गायकवाड, रितिका भूमी बोंगीरवार, हसरानी, मराठी मुलगी अदिरा आणि वेदांत भोसले. आलेत का सगळे? ओके. आता ह्यांनाही माहिती नाही कोण ह्यांच्यापैकी जिंकलंय कोण. मुद्दा असं होता की 10 लोकांना ट्रेलर लॉन्चला बोलवणार आणि त्यातले 5 विजेते असणार. तर ते मला असं वाटतं 10 विजेते आहेत, कारण ट्रेलर लॉन्चला आपल्या सगळ्यांबरोबर उपस्थित राहायची त्यांना संधी मिळाली. पण आता ह्यातलं कोण, मी विनंती करतो प्रसादला की त्यांनी पहिलं सगळ्यात म्हणजे 5 नंबरचं बक्षीस अनाऊन्स करावं जे 5,000 रुपयांचं आहे. विक्रम दादा अल्लाट. ते अडकलेत. ते अडकलेत. वा. ते त्याचं फार महत्व आहे या टर्मचं. तो पण चौथ्यावर जाऊया पुढच्या. दीपेश चंद्रकांत कसले. बक्षीस 7,500 रुपये. मी पॅनोरमाचे रवी सरांना विनंती करतो की सर तुमच्या हस्ते आपण हे बक्षीस देऊया. पॅनोरमा स्टुडिओचे सर्व रवी सर, तुमचे मुरली सर येत आहेत. आणि मीडियासाठी एक महत्वाची सूचना, यातला कुठलाच आमचा नातेवाईक नाहीये मित्र. नाही याचं आम्ही साक्षीदार आहोत. थँक्यू. अभिनंदन. खूप अभिनंदन. अरे पुढचा आहे कृपा नाईक 11,000 रुपये. मी मराठी चित्रपटांच्या मागे कायम खंबीरपणे उभे राहिलेले तेंडुलकर सर, ज्यांची बॉम्बे पब्लिसिटी, मला असं वाटतं कुठलाही मराठी चित्रपट जी जाहिरात तुम्ही बघता
ही या माणसाशिवाय होणं शक्य नाही आणि मराठी चित्रपटांवर विशेष प्रेम करणारा माणूस आहे. जोरदार टाळ्या तेंडुलकर सरांसाठी पण व्हायला. अरे 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 आता सेकंड प्राइज 25,000 रुपये अनुश्री देवडे. मी विनंती करतो सुनील तावडेकरांना की त्यांनी यावं आणि तिला हे बक्षीस द्यावं. आणि फर्स्ट प्राइज 51,000 रुपये किरण अरुण जाधव. परिधी परिधी तिला आहे. मी सोनाली कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी परिधी ना तुमचं नाव आहे आईचं नावाने हँडल येते. ओके ओके परिधी 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 ओके. किती छान, कॉंग्रॅच्युलेशन. नको नमस्कार नको आले का आले नको बघा. असू दे असू दे असू दे मिळाला मिळाला. किरण दादा आले. किरण दादा अडकले आणि त्या अडकण्याची गंमत तुम्हाला आता कळेल. मी सर्व विजेत्यांचं अभिनंदन करतो आणि या कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. अर्थात बाकीच्या 5 जणांना जे म्हटलं होतं की ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहण्याची संधी, तर ती तुम्हाला मिळालेलीच आहे. ट्रेलर बघा, ट्रेलर पसरवा आणि आवडला तर तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक सगळीकडे शेअर करा आणि 18 एप्रिल पासून पिक्चर नक्की बघा. धन्यवाद. जोरदार टाळ्या सगळ्यांना. आणि आता आज ज्या कारणासाठी जमलो तिकडे बोलूया, त्याआधी मला फार आवडेल की माझ्या सगळ्या कास्ट अँड क्रूची तुमच्याशी ओळख करून द्यायला. तर टेक्निशियन्स पासून सुरुवात करूया. नेमका आज आमच्या सगळ्यांचा मित्र आणि या कंपनीचा एक आधार संजय मेमणे, तो आज दिल्लीत एका वेगळ्या शूटिंगसाठी आहे. आम्ही सगळेच त्याला खूप मिस करतोय. सो संजयसाठी एकदा टाळ्या वाजवूया. ऋषी आलाय पुढे. ऋषी ये. ऋषी ये. संजयचा प्रतिनिधी इथे आलाय. ऋषी आमची मी आता संजय बरोबर बऱ्याच फिल्म्स केल्या. हिरकणी केली, चंद्रमुखी केली, वडापाव केली, आता सुशीला सुशील केली. पण ऋषी असतोच, म्हणजे संजय असलं की ऋषी असतोच. त्यामुळे ऋषी संजयचा प्रतिनिधी आहे. पंचशीलची मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले आमचे मित्र आणि बिग ब्रेन प्रोडक्शनचे निलेश राठी. चित्रपट सुरू होतो, कुठलीही कलाकृती सुरू होताना सगळ्यात महत्वाचा माणूस असतो तो म्हणजे लेखक. लेखकाशिवाय पुढे काही होऊ शकत नाही. सो लेट्स वेलकम अजय कांबळे. पहिली फिल्म आहे, जोरदार टाळ्या वाजवा. चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर तृप्ती पाटील. आमचे मार्केटिंग कन्सल्टंट विक्रम. अरे आता होता विक्रम. मार्केटिंग करायला गेलं. अच्छा, मुरली सरला आणायला गेला. आमच्या चित्रपट विक्रम या चित्रपटाची गाणी खूप चिवताई गाणं आलं आणि त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. आणि तू म्हटलंच गाणं तर किरण दादा आलाट आलेत का? किरण दादा या. किरण दादांना बक्षीस देऊन टाकूया. मी विनंती करतो मंजिरी योग यांना की त्यांनी दादांना बक्षीस द्यावं. किरण दादा या. विक्रम माफ फोटो काढा. थँक्यू फॉर कमिंग. व्हिडिओ काढायचा का फोटो काढायचा? काढा व्हिडिओ. फोटो काढतोय, व्हिडिओ काढ. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सोनाली. थँक्यू. बसा. चिवताई बोल. तर चिवताईने अक्षरशः धुमाकूळ घातला आणि अजून 2-3 गाणी येणं बाकी आहे. आम्हाला खात्री आहे की ती गाणी तुम्हाला चिवताईपेक्षा जास्त आवडणार आहेत. पण हे मॅजिक ज्यांनी घडवून आणलंय ते आमचा लिरिसिस्ट मंदार सोळकर आणि आमचा म्युझिक डिरेक्टर वरुण लिखते.
मेहुल सर इज ऑल्सो अ व्हेरी वेल नोन डिरेक्टर अँड रायटर. त्यांची नॉवेल जी आहे ती बेस्ट सेलरमध्ये आहे आणि त्यांनी कोरिओग्राफी सोडून खूप वर्ष झाली. ते आता रायटर डिरेक्टर आहेत, पण त्यांनी संजयच्या आणि आमच्या प्रेमासाठी हे गाणं कोरिओग्राफ केलं. सो आमचा पोस्ट प्रोडक्शन सगळं बघणारा आमचा खंबीर शिलेदार प्रतीक. माझ्या डिरेक्शन टीम मधून निखिल, प्रोडक्शन टीम मधून अजिंक्य भोसले, आमचं अजून एक गाणं आहे जे गाणं खरं तर रिलीज नंतर तुमच्या भेटीला येईल, पण सध्या ऑडिओ जूकबॉक्स पॅनोरामावर ऑलरेडी अवेलेबल आहे आणि सगळ्या म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे. नॉटी नॉटी नावाचं एक गाणं आहे, आता नावाचं एक गाणं. ही गाणी म्युझिक ऑडिओ लेवलला पण खूप वर्क होत आहेत आणि पॅनोरामाच्या पद्धतीने आमच्याबरोबर पाठीशी उभं राहिलं त्याबद्दल पॅनोरामाचे खूप खूप आभार. तर हे नॉटी नॉटी गाणं ज्यांनी कोरिओग्राफ केलं तो राहुल ठोंबरे. इकडे राहुल. आणि गाणं तुम्हाला थोडं थांबायला लागेल नॉटी नॉटी बघायला, कारण त्याची एक वेगळी गंमत आहे, त्याची एक वेगळी बहार आहे. ती पण ती जी गायली आहे ती आहे मुग्धा. प्लीज. अजून एक गाणं आहे आता नावाचं, ज्याचा तुम्हाला वापर या ट्रेलर मध्ये त्याचा एक रेलेव्हन्स कळेल. फार मी बोलू शकणार नाही, गाणं येईलच आता काय पुढच्या 4-5 दिवसात गाणं येईलच. तर ते गाणं वरूनचं म्हणणं असं होतं की ते गाणं रेग्युलर सिंगर्स नको होते, त्याला परफॉर्मर्स हवे होते ज्यांना सिंगिंग येतं, म्हणजे ज्यांना गाण्याचा कान आहेच पण ते परफॉर्म करू शकतील गाणं, अशी लोक हवी होती. आणि त्यासाठी आम्हाला 2 उत्तम माणसं मिळाली. त्याचं मेल व्हर्जन गायलंय प्रसाद ओक यांनी आणि त्याचं फिमेल व्हर्जन गायलंय कधी गोड कधी तिखट चेतना. थँक्यू सो मच. संगीत या क्षेत्राशी काहीही संबंध नसताना कोणीही लिरिसिस्ट वगैरे तुझ्या ओळखीचं नसताना गॉड ब्लेस यू. पण फार फार इंटरेस्टिंग आहे. गाणं ऐकल्यावर तुम्हाला कळेल की चेतनाकडनं हे का गाणं. आणि मला असं वाटतं की या चॉईससाठी एकदा वरुण आणि मंदारचं कौतुक व्हायला पाहिजे आणि आमच्या दिग्दर्शकांचं कौतुक व्हायला पाहिजे. बिकॉज इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग चॉईस. तुम्हाला गाणं ऐकल्यावर कळेल की गाणं या दोघांनी का गायलंय. आता कास्ट नाही आणि पॅनोरामा आले मुरली सर. मी आले. आम्ही चित्रपट जेव्हा बनवायचं ठरवलं तेव्हा जी काही माणसं पहिल्या दिवसापासून आमच्याबरोबर उभी होती, जी आम्हाला म्हणत होती की तुम लढो हम है, तर त्याच्यात एक माझा भाऊच आहे खरं तर. मी असं औपचारिक बोलणं खूप विचित्र वाटतं, पण पॅनोरामाचे मुरली सर आहेत आणि त्यांची टीम. सो रवी सर आहेत, मेनन सर आहेत. मेनन सर आलेत, फातिमा आहे, निलोफर आहे. पण पॅनोरामानी आम्हाला म्युझिकलाही खूप सपोर्ट केलं. पॅनोरामा आमची फिल्म डिस्ट्रीब्यूट करते आणि मला असं वाटतं की पॅनोरामा आमचा एक्सटेंडेड आर्म आहे आणि हे आम्हाला पॅनोरामा म्हणू देत आहे. ह्या पॅनोरामाचा मोठेपणा आहे, आमचा नाही. सो थँक्यू फॉर स्टँडिंग बाय अस मुरली सर. आणि मी मुरली सर आणि रवी सरला विनंती करतो की प्लीज जॉईन द टीम. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. यानंतर माझी फिल्मची कास्ट सुनील तावडे, राजेंद्र शिसरकर, राधा सागर आणि सोनाली कुलकर्णी. आणि आता ज्या कारणासाठी आज जमलोय त्या कारणाचे उत्सव मूर्ती म्हणजे ट्रेलर ज्यांनी बनवला असे माझे 2 मित्र प्रेमांकुर बोस आणि ट्रेलरचं बॅकग्राऊंड म्युझिक ज्यांनी केलं ते ओंकार टिकले. आता कोणी राहिलंय अजून? खूप माणसं आहेत पण हे इथे जागा नाही. ग्रुप फोटो. काही लोक बसूया.